माझा तुझ्यात गुंतला। मा काऊन रुसल्या हे इथं का आला बसल्या? रुसू नको तर काय करू बापू? काय झालंय मला सांगते आता. आल्या मी आता आल्या ऑफिसकडून कामं करून साहेबाच्या घरी कामं करून आलो आणि ती तिकडे रुसून बसल्या आणि तू इकडे रुसून बसल्या. काय करावं माय? अरे काय तुला तुझ्या बायकोला काही बोलणारच रे तू? तिने मला कचा बोलायली का वाकडं टाकून बोलायली घालून बोलायली काहीच बोलणार तू तिला? अरे तिला लई बोललो माय काठी घेऊन मारायला गेलतो पण ती म्हणजे हुंडा वापस द्या पुन्हा काठी वापस घेतलीये माय. तुला लई बायकोचा पुळका आलाय माय नको झाली रे तुला. अरे पुळका नाही माय 2 लाख कुठून द्यावे पुन्हा बायको कोणी देईन. आजकालचा खेळ वेगळा झालाय बायका कोणी देईन माय. तुला शिकून मोठा केलाय शाळेत एवढं उपाशी राहून तुला मोठं केलं ते हेच उपकार फेडायलास काय? उपकार काय माय तू केव्हा मोठं केलाय? मी ऑटोमॅटिक मोठं झाल्या. मी तुझ्या घरात जेवण आता मी कुठं बी जाऊन राहते मरते कुठं बी जाऊन. मरायचे तर मरू नकोय माय मी तुला मरू देईना. मला बी सरकार आता 1,500 रुपये महिना द्यायला मी तिकडे खाऊन कुठे त्याच्यातले मग 1,500 मला 1000 काऊन देणार बिडी काढीला? मग ते बी तुला देऊ मी काय मरू काय? तुला आता तू आताच म्हणते की मला मरावट आहे मरायच्या आधी पुढचा महिना घेऊन तरी मर. काय बोलायला बापू? असे लेख झाल्यावर माय ना कुठं जावं रे? वसमतीला जाऊ का गंगेला जाऊ का काशीला जावं? माय गंगा मोठी पूर्ण्याला आहे वसमतीला जाऊन काय करते मग पूर्ण्याला तरी जाय. तू काय बोलायला तुझ्या बायकोला समजून सांगितलं काल तुम्ही वाढदिवस काय केला नातवाचा मला काऊन जेवायला नाही हॉटेलमध्ये? वाढदिवस तिच्या भावानं खाऊ घातले मयाजवळ का हाता पाय का? हॉटेलमध्ये जाऊन चांगलं जेवायला आणि माईला खराब द्यायला खाल्या. कोण म्हणलं तुला लावून दिले? सगुणा मावशीनं तिनं लावा करीत फिरत असते. तू पोरगा म्हणला मला आजी मी पनीरची भाजी खाल्लो रोट्या खाल्लो मला देण्यास मला शिळ्या भाकरी ठेवून गेलास घरी. पनीरची म्हणजे शेजारच्या काकूची आहे त्यांच्या घरी पनीर नाव त्या काकूचं आडनाव. लई पुळकार रे खोटं बोलायला हॉटेलमध्ये जाऊन बसला. फोटो बघल्या ना मी मोबाईलला. फोटो गेल्या वर्षीचे होते माहिती तुला कळा ना आता काही दिसना. मी राहू नको काय तुझ्या घरी? राय नाही मात्र मला बाहेर जा आमच्या दोघाला बाहेर जाऊ दे तू घरात राह. काय करतोस बापू आता म्हातार पण आलं लय अवघड केलास रे तू. आता मी चलो तुला सांगत बोलायला नाही साहेबाच्या घरी मला जावं लागते. मी तुला तोंड दाखविण्याचा कुठं जायचं तिथं येईना.